रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमधल्या मारुती परिसरामध्ये राख्यांनी सध्या बाजारपेठ सजली आहे। यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये राख्यांच्या किमतीमध्ये 20 ते 25 रुपयांनी वाढ झालेली आहे। तरी सुद्धा राखी खरेदीसाठी आता सगळ्या महिलांची ही लगबग दिसते। ही दृश्य आपण बाजारपेठेतली बघतोय। संपूर्ण देशभरामध्ये रक्षाबंधनचा सण जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आणि त्या निमित्तानं सोलापुरातील बाजारपेठ जी आहे ती खुल्ली आहे। संपूर्ण महिला वर्गांची जी आहे, संपूर्ण बहिणींची जी आहे ती गर्दी प्रत्येक स्टॉलवरती आपल्याला दिसून येते। मी सध्या सोलापुरातील मधला मारुती परिसरात आहे आणि या ठिकाणी संपूर्ण बाजारपेठ जी आहे ती या ठिकाणी राख्या घेण्यासाठी प्रत्येक बहिणी ज्या आहेत त्या बाजारपेठमध्ये येत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। आपण एका स्टॉलवरती आहोत। काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारे या स्टॉलवरती राख्या आहेत आणि या वर्षी कोणकोणत्या नवीन प्रकारच्या राख्या? या वर्षी आम्ही जगन्नाथपुरी एक थीम केला आहे, म्हणजे भारतातील एकमेव भाऊ बहिणींचं हे मंदिर आहे देशभरात, आपल्या इंडियामध्ये। तर त्याच्यामध्ये सुभद्रा, बलराम आणि श्रीकृष्ण यांचं मंदिर आहे। यावर्षी आम्ही ते थीमची राखी घेतली आणि आमच्या राख्या पण त्या स्टेट मधलेच आहेत, म्हणजे आम्ही कलकत्ता, सुरत, अहमदाबाद इथनं राख्या आणतो। ते बघा तिथं लावलेले आहेत, त्यामध्ये आपल्याकडे 4-5 म्हणजे कमीत कमी 15 व्हरायटीज आहेत डिस्प्लेला लावलेले। ते सगळे रिअल 22 कॅरेट सिल्वर आहे आपल्याकडे। परत हे बघा, हे यावेळेस आहेत हे मारवाडी पॅटर्न आहे, म्हणजे एकदम जयपुरी म्हणतात ह्याला। हे स्टोन मध्ये, हे पण ह्याला हे म्हणतात, काय म्हणतात त्याला, पोलकी राखी म्हणतात ह्याला। यामध्ये आपल्याकडे 5 ते 6 कलर्स आहेत ह्याच्यामध्ये, ते स्टोन मध्ये होतात। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।